माझी ताई म्हणजे प्रतिभा भोई ही कवयित्री होती आणि तिला सोबत म्हणून मी जिकडे तिकडे तिच्याबरोबर कविता संमेलनाला जायची. एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राची सुद्धा मी सभासद कवी संमेलनची आहे. आणि नको राहू दे आता एक म्हणायला भेटते. तर पहिलेच आम्ही मालगुणला गेलो आणि केशवसुतांच्या घरीच एकदम तिथे ताईंनी कविता सादर केली आणि मला असं वाटायचं की कविता ताई सादर करते तर आपल्याला जमेल का, म्हणून मी आपलं यमक जुळवायला सुरुवात केली आणि आजपर्यंत माझ्या 8 कविता झाल्या. आणि उरणला जायची मी. ह्याच्यात महाराष्ट्रातून मी अंदमान ह्याला गेली, मलेशियाला गेली, नंतर श्रीलंकेला गेली, असे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राची कवी संमेलनाला गेली. आणि आता जिकडं तिकडे मी जाते आणि आपल्या ललिता पाटिया होत्या त्यांच्या ह्याच्यात मी आपल्या पनवेलची सभासद होते. आणि आता म्हणतात ना काय वय झालंय आणि कुठं जास्त काही लिहिता वगैरे येत नाही म्हणून मी बंद केलं. परंतु त्यांना माझ्या कविता त्यांनी असं हे करून सांगितलं की तुमच्या काय असतील कविता त्या आम्हाला पाठवा. तर त्याच्यातून मी श्रीलंकेला मला जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेला ते संजय शिंगलवार म्हणून अमरावतीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी मला एकदम येऊन सांगितलं की तुम्ही महिलांचं अध्यक्षपद स्वीकारायचं आहे उद्या. आज पुरुषांचं आहे संमेलन, उद्या महिलांचं होणार आहे. तर मी म्हटलं काय मला पण काय येते, मला काय बोलता येत नाही. नाही नाही 2 ओळी का होईना पण तुम्ही तुमची कविता म्हणून किंवा तुमचं काय भाषण असेल ते 2 ओळी बोलायचं, बाकीचं मी सावरतो. त्याप्रमाणे तसंच केलं. आणि मी रात्री माझी 5 मुलं आहेत तेव्हा माझी ताई पण होती तर मी 5 मुलांची ती कविता सादर केली. आपलं बघतात ना काही दोरा घेऊन 5 मुलांना त्याच्यात गुंफून आणि मग साहित्य संमेलनच्या थोड्या 2-3 कडवी घालून एक कविता पूर्ण झाली. ती आता उरणला ह्याला गेली, छापायला पण गेली. आणि असं बरंच काही असं म्हणजे छोटक्या मोठ्या मी कविता केल्या. पण आत्ता उरणवरून जे उरण शहर आहे आणि शहराच्या त्यात प्रसिद्ध जी काही ठिकाणं आहेत ती ह्या कवितेत मी गुंफली आहे. ते मी कविता सादर करते आपल्यासमोर, ऐका. उरण शहरास लाभे सागर तीर, उरण शहरास लाभे सागर तीर, बाजूस शोभतो द्रोणागिरी सुंदर, बाजूस शोभतो द्रोणागिरी सुंदर, कर्जा मोरा छोटे खाली बंदर, कर्जा मोरा छोटे खाली बंदर, असा हा निसर्गरम्य परिसर, असा हा निसर्गरम्य परिसर. शाळा कॉलेज कोर्ट कचेरी तालुक्याचे ठिकाणं, शाळा कॉलेज कोर्ट कचेरी तालुक्याची ठिकाणं, घारापुरीची लेणी पाहण्या उत्सुक सारेजण, घारापुरीची लेणी पाहण्या उत्सुक सारेजण, माय माझी माझी ममता उरण मनमंदिर, माय माझी माझी ममता उरण मनमंदिर, असा हा निसर्गरम्य परिसर. उरण शहरा अवतीभोवती औद्योगिक प्रकल्प, शेतकऱ्यांच्या पुण्याईवर उभारले संकल्प, उरण शहरा अवतीभोवती औद्योगिक प्रकल्प, शेतकऱ्यांच्या पुण्याईवर उभारले संकल्प, महाराष्ट्राची राजधानी समीप सागर पार, महाराष्ट्राची राजधानी समीप सागर पार, असा हा निसर्गरम्य परिसर.